मिरजेत कोल्हापूर चाळ रेल्वे लाईन जवळ डोक्यात दगड घालून प्रकाश लकाप्पा कांबळे याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता। या खून प्रकरणाचा तपास अवघ्या 24 तासात करण्यात आला आहे। मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मुंबईतून आरोपी स्वप्नील बाळासाहेब कांबळे याला अटक केली आहे। मिरजेत कोल्हापूर चाळ रेल्वे लाईन जवळ प्रकाश लकाप्पा कांबळे याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता। अंधारात एका वडाच्या झाडाखाली मृतदेह पडलेला परिसरातील लोकांना दिसून आला। यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। दरम्यान मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मुंबईतून आरोपी स्वप्नील बाळासाहेब कांबळे याला अटक केली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे। पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, विनोद शिंदे, रुपाली गायकवाड श्रेणी, पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, सतीश कुमार पाटील, हवलदार अभिजित धनगर, सचिन कुंभार, अभिजित पाटील, सूरज पाटील, संतोष डामसे, सर्जीराव पवार, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, अमोल तोडकर, महेश गुरव, राजेंद्र हरगे, महेश मासाळ, सुनील माने, विजय शिंदे, अजितसिंह कोळेकर, सुनील कांबळे, पोलीस नाईक देवानंद नागरगोजे, सायबर पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, कॅप्टन गुंडावाडे आणि विजय पाटणकर यांनी कारवाईत सहभाग घेतला।